ईश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी। कैवल्य चक्रवर्ती सम्राट साधकाचे मायबाप योग्यांची माऊली भगवान श्री ज्ञानोबा यांचा आज संजीवन समाधी सोहळा या अलंकापूर क्षेत्रामध्ये समीप आलेला आहे। बरोबर 12 वाजता भगवान श्री ज्ञानोबारायाचा संजीवन समाधी सोहळा संपन्न होणार आहे। या निमित्ताने उपस्थित सर्व आदरणीय महाराज मंडळी, भजनी मंडळी, गुणीजन मंडळी, श्रोते मंडळी, माता भगिनी, नवयुवक, देशाच्या कान्याकोपऱ्यातून उपस्थित असणारे सर्व वारकरी, साधक, विद्यार्थी, आपणा सर्व ज्ञानवंतांच्या समोर भगवान श्री ज्ञानोबारायाची धाकटी भगिनी मुक्ताबाई यांच्या ताठीच्या प्रकरणातील हा सर्वांच्या पाठांतरातला अभंग सेवेकरता घेतलेला आहे। सद्गुरु मोतीराम महाराजांच्या मोठ्या महाराजांच्या आशीर्वादाने सर्वजण मिळून सेवा करू। विठाला विठाला आज आपण भाग्यवान आहोत। या समाधी सोहळ्या प्रसंगी आपण उपस्थित आहोत। इथं पेठकर धर्मशाळा या धर्मशाळेचं जुनं नाव आहे। नाशिक पुणे हायवेवर मुख्य गाव आहे। वारकरी संप्रदायाचे फार निष्ठावंत वारकरी प्रत्येक महिन्याला इथं द्वादशी करायची, वारकऱ्यांना, साधकाला, विद्यार्थ्याला भोजन घालायचं आणि मग त्या दरम्यान आपण काहीतरी या तीर्थक्षेत्रामध्ये एखादी वास्तू निर्माण करावी अशी जुने लोकांचे विचार आणि त्या जुन्या लोकांच्या विचारसरणीतून एक सुंदर ही वास्तू निर्माण झाली। आत्ताच्या या क्षणाला आपल्या या परिसरामध्ये एवढी जागा कोणाजवळच नाही। इतकी सुंदर वास्तू या ठिकाणी ज्या पूर्वजांनी आपल्या निर्माण करून ठेवली त्याला मनापासून धन्यवाद देतो। त्यांनी निर्माण केली म्हणून आपल्याला सावली आहे। आता आज आपण सावलीला बसलोत हे आपल्या पूर्वजाची किंवा हे आता त्याच्यातले काही मेंबर्स इथं उपलब्ध आहेत, हे पहिल्यापासून आहेत। 70-80 वर्षापूर्वीची जागा आहे। माझं लहानपण गेलं ह्या जागेमध्ये। इथून पुढे ठाकूरवाची 2 एकर जागा पलीकडे आणि पेठकर समुदायाची। आता याचं नवीन नाव झालं न्यू इंद्रायणी। आता हे नवीन नाव केलं मंगल कार्यालयाकडे। परंतु फार सुंदर ही वास्तू आपण निर्माण केला, चांगल्या विचाराने केल्यामुळे फार सुंदर चांगलं झालं, काम झालं, छान परमार्थ चालू आहे। 20 वर्षापासून आषाढीला आपली इथंच दिंडी थांबते। 20 वर्षापासून आमचे गंगा अण्णा शिंगणापूरकर त्याचं नियोजन करतात। आता या वर्षी आपल्याला तिकडे जागा कमी पडली म्हणून मग इकडेच त्यांनी नियोजन केलं। फार आम्हाला प्रशस्त वाटलं। विठाला विठाला एखादी वास्तूच अशी प्रसन्नता असते, त्याच्यामध्ये घवघव लागते अशी। कुठे बसलं तर करमू लागलं। उघड्या रानात बसा, पत्रात बसा, स्लॅब मध्ये बसा, कारण ही कण कण हरिभजनानं पवित्र झालेला आहे। विठाला विठाला फार मोठे साधू संत इथं येऊन गेलेले आहेत, कीर्तन भजन झालेले आहेत। अशा या पवित्र वास्तूमध्ये
समाधी सोहळ्याच्या निमित्ताने समारोपीय प्रसंगी आपण सर्व या ठिकाणी उपस्थित झालेलो आहोत. सर्व महाराज मंडळी, भजनी मंडळी, गुणीजन मंडळी इतक्या आवर्जून सेवेकरता या ठिकाणी उभे आहेत. जमलेली सर्व वारकरी मंडळी एवढे स्थिर असे स्तब्ध झालेले आहेत, कारण तर समाधी सोहळा समीप आलेला आहे. ही जी घडी आहे ना येणारी, ही आता एका तासाचा जो अवधी आहे ना, हा अवधी संपूर्ण महाराष्ट्रच नाही, संपूर्ण सृष्टीचं लक्ष लागलेलं असते आज सध्या आळंदीकडे. ही जी घटका आहे ना, आता एका तासाची 11 ते 12 वाजेपर्यंत या तीर्थक्षेत्राकडे केवळ सृष्टीचंच लक्ष नाही, तर तिन्ही लोकातले सर्व देव, दानव, गण, गंधर्व, यक्ष, किन्नर, मानव, संपूर्ण सृष्टी आता अशी जवळ आलेली आहे. या सोहळ्याला संपूर्ण सृष्टी अशी खाली आलेली आहे, जवळ आलेली आहे. विठाला विठाला असा भावुक क्षण हे भावुक क्षण. सहसा मी समाधी सोहळ्याचं कीर्तन करीत नाही, कोणालाही करायला लावतो, ह्यालाच करा म्हणतो. ते समाधी सोहळ्याचं कीर्तन सगळ्यात कठीण कीर्तन आहे. वारकरी संप्रदायामध्ये कठीण कशा करता बोलतोय मी, हे कठीण म्हणजे करुण रस आहे त्याच्यामध्ये. आणि एकदा त्या करुण रसात जर एखाद्या वेळेस माणूस गेलं तर त्याच्यातून बाहेर निघेल की नाही याची गॅरंटी नाही. आणि वक्ता एकदा जर त्याच्यात शिरला, वक्ता जर बाहेर निघाला तर श्रोताही सांभाळावा लागतो ना वक्त्याला. हे अवघड आहे. म्हणून हे असा पल आहे. कुठेही मी आजपर्यंत 25 वर्षात सहसा समाधी सोहळ्याचं कीर्तन करीतच नव्हतं. हे मला मागं लागत होते. कोणालाही करायला तुम्ही करा, मी टाळ घेऊन उभा राहतो, बसतो, ऐकतो. कारण हा पल असा भावुक आहे. भगवान श्री ज्ञानोबारायांचं चरित्र आणि भगवान श्री ज्ञानोबारायाची समाधी, हे ज्यावेळी माणूस याच्यावर अध्ययन करतय आणि या गोष्टीमध्ये ज्यावेळेस प्रवेश करतय माणूस, त्यावेळेस माणसाचं हृदय हे सद्गदित होतंय. विठाला विठाला आपण 2-3 दिवस याच अभंगावर सेवा करतोय, म्हणून म्हणलं अभंग कशाला बदलायचं, आता बोलायचेच 1 तास. अभंग आपला न बदलता अभंगाला तर काही जास्त स्पर्श करणार नाही मी, कारण मी 2-3 दिवस त्या अभंगावरच सेवा करतोय. अभंगाकडे न जाता अभंगाचा थोडा आपण त्याच्यामध्ये भाग पाहू. आणि माझा संपूर्ण ओघ जो आहे ज्ञानोबारायाकडेच आहे. काल्याचा नंतर फक्त आपण अभंग घेऊन काला वाटणार आहे. विठाला विठाला या सृष्टीमध्ये अलौकिक काही गोष्टी आहेत. अलौकिक अद्भुत गोष्टी आहेत. अद्भुत शास्त्राला सुद्धा विचार करायला लावणाऱ्या गोष्टी. तसं ज्ञानोबारायाचं जीवन हे विचार करायला भाग पाडणारी गोष्ट आहे. ज्ञानोबारायाच्या अवतरण्याच्या अगोदर पासून ज्ञानोबारायांच्या परिवारामध्ये जे काही अद्भुत घटना आहेत इथून माग झाल्या नाहीत, अशा घटना आहेत. विठाला विठाला मी आपल्याला सुरुवातीलाच बोललोय, मी अभंगाकडे जास्त काही जाणार नाही, कारण मी 2-3 दिवस त्याच्याकडेच आहे ना. योगी पावन मनाचा साहे अपराध, संताची सहनशीलता सांगितली मुक्ताबाईने याच्यामध्ये. आता मी तिकडे काही जाणार नाही, पण माझा बोलण्याचा ओघ, माझा सेवेचा ओघ सध्या ज्ञानोबारायाकडे आहे. अद्भुत घटना कशामुळे मी शब्द वापरलाय, विचारपूर्वक वापरलाय. सामान्य माणसाच्या जीवनामध्ये आणि अवतारी पुरुषाच्या जीवनामध्ये काही अशा अलौकिक घटना घडतात की तिथं देव, शास्त्र, वेद, पुराण हे सगळे विचार करत राहतात, बघतच राहतात की हे कसं घडलं असेल. बसलेली माणसं म्हणतील, महाराज तुम्हाला नेमकं बोलायचंय काय?
मला ज्ञानोबारायाच्या पूर्वजाकडे जायचंय सुरुवातीला. विठाला विठाला अद्भुत घटना म्हणजे पहिली अद्भुत घटना आहे विठ्ठलपंताचा विवाह. विवाह या शब्दाचा अर्थ आपल्याला सगळ्यांना कळतोय. लग्न. लग्न सर्वसामान्य माणसाचं लग्न जुळवतंय कोण? कोण जुळवते? मध्यस्थी. मध्यस्थी कोण असतात? सहसा एखादा पाहुणा, एखादा गावातला प्रतिष्ठित माणूस, एखादा भावकीचा माणूस, एखादा मित्र, हेच सहसा काय असतात? मध्यस्थी असतात. काय जुळवायला? हे लग्न जुळवायला. थोडा आवाज मला पाहिजे होता गोविंदराव, थोडा. मला तुम्हाला विचारायचंय, विठ्ठलपंताचा विवाह कोणी जुळवला? मध्यस्थ्याचं नाव सांगा बरं. तुम्ही सरळ बसलेल्या मंडळीने उत्तर द्यायचं, आम्ही त्यावेळेला नव्हतो बाबा, आम्हाला काय. तुम्हाला त्याच्यापेक्षा उत्तर तरी दुसरं कोणचं आहे तुमच्याकडे? पण एक अद्भुत घटना अशी आहे, विठ्ठलपंत तीर्थयात्रा करत होते. त्या तीर्थयात्रेदरम्यान, असू दे जाऊ दे, तीर्थयात्रेदरम्यान सिद्धेश्वराचं दर्शन घेण्याकरता ते अलंकापूरमध्ये, आळंदीमध्ये आले होते. सिद्धेश्वरच नाव का आहे? दैवत काही पुरातन असतात आणि काही नंतर स्थापन केलेले असतात. पुरातन दैवत म्हणजे 12 ज्योतिर्लिंग जसे असतात त्याला सिद्ध म्हणतात, सिद्ध. आणि मग आपण ज्यावेळेस नंतर कधी दैवत एखादं स्थापन करतो, ते दैवतही त्यात सामर्थ्याच असतंय, नाही असं नाही, पण त्याला सिद्ध म्हणता येत नाही. नाही का एखाद्या बघा असं कोणी खेड्यापाड्यामध्ये एखाद्या 10-5 गावामध्ये एखादं असं मंदिर असते महादेवाचं, त्याला हेमाडपंथी मंदिर म्हणतात. श्रावण महिन्यामध्ये त्या हेमाडपंथी मंदिरामध्ये काय होती? गर्दी होती. गावातही एखादं महादेवाचं मंदिर असते, त्याला गर्दी आहे का तितकी? मग त्या हेमाडपंथी मंदिरास का गर्दी आहे? ते जागृत देवस्थान आहे असं सगळं त्या परिसरातले लोक म्हणतात. आता तुम्ही पेठकर म्हणल्यावर तुमच्या जवळ भीमाशंकर आहे, भीमाशंकरच असेल. तुमच्या गावात बी एक देव आहे ना, वाकेश्वर. हे वाकेश्वर सुद्धा ह्या आळंदीच्या कक्षेतच येते. जी आळंदीची पंचक्रोशी प्रदक्षिणा आहे ना, त्या कक्षेतच येते तुमचं. आळंदीच्या पंचक्रोशी क्षेत्रामध्ये 12 ज्योतिर्लिंग आहेत. जसे आपण 12 ज्योतिर्लिंग देशात मानतो ना, तसे हे संगमेश्वर, तुळापूर, इकडून पलीकडून चरोलीला वाघेश्वर, सिद्धेश्वर, वाकेश्वर. वाघेश्वर इकडे आहे चरोलीला, इकडं देहुला बेलेश्वर का येलेश्वर, येलेश्वर आहे ना. मग हे येलेश्वर, हे वाघेश्वर, सिद्धेश्वर, वाकेश्वर, चक्रेश्वर. हे चक्रेश्वर म्हणजे खेड, चाकण. हे जे ज्योतिर्लिंग आहेत, हे जे दैवत आहेत ना, हे जागृत आहेत. मग बाकीचे काही झोपलेले असतात का? आता आपल्या परिसरामध्ये आपण नाही का अशी काही दक्षिणमुखी हनुमान मंदिर आहेत, तिथं शनिवारी पाऊल ठेवायला जागा नसते. मग गावातले हनुमान मंदिर आहे, दक्षिणमुखी हनुमान मंदिर मध्ये हनुमान तर एकच आहे ना, हनुमानात बदल आहे. हनुमान अवतार तर सर्व सारखंच, पण विशेष दक्षिणमुखी आणि तीर्थ असा समन्वय साधून आला की त्याला माणसं जागृत बनतात आणि मग माणसाची तिकडे जास्त ओढ असते. अशी काही दैवत त्या काळामध्ये जागृत मानली गेले भारतात. त्या जागृत दैवतापैकी एक दैवत म्हणजे सिद्धेश्वर. विठाला विठाला. मग सिद्धेश्वराचं तर एवढं सिद्धत्व काय? नेमकं सिद्धेश्वरामध्ये एवढं सामर्थ्य काय? असं जर तुम्ही मुळाशी जाऊन विचार कराल तर असं आहे, भगवान महादेव
ज्यावेळी भीमाशंकरून इथं आले, मग भीमाशंकरून तर इथं यायची काय गरज होती? भीमाशंकर या 12 ज्योतिर्लिंगामध्ये एका राक्षसासोबत युद्ध करावं लागलं देवाला, आणि त्या राक्षसासोबत युद्ध केल्यानंतर थोडा थकवा आला आणि विश्रांती घेण्याकरता थोडस आपण स्थलांतर करावं, दूर जावं, एखाद्या गंगेच्या काठावर जावं, तीरावर जावं, म्हणून ते उंच शिखर सोडलं आणि गंगा तीरावर म्हणजे इंद्राणीच्या तीरावर भगवान महादेव आले आणि भगवान महादेवानी इथं विश्रांती घेतलेली आहे. कुठं? इथं. आणि भगवान महादेवाने विश्रांती घेत असताना एवढी विश्रांती घेतली, उठायचं नावच घेणं. पार्वती आई साहेब म्हणल्या, प्रभू दिवस अस्तमानाला चाललाय. दिवस माझा कमी झाला जात आहे आणि अस्तमानाच्या वेळेला काय करू नये? झोपू नये. तुम्ही असं लोळताय गडबडा जमिनीवर, मग याच्या काय रहस्य तरी मला सांगा. हे तुम्हाला वल्ली जास्त झाल्यामुळं काय झोप यायली म्हणावं की काय? नशा बिशा? महादेव म्हणले, आज मी त्या रस्त्याला गेलोय तरी काय? सरळ युद्ध करून इकडं फिरलोय, मला कशाला मला चक्कर येईल, नशा येईल? म्हणजे मग तुम्ही काय एवढं इथं विश्रांती घेताय? इथं एवढं काय दडले मला तरी सांगाल की नाही? आणि मग भगवान महादेवाने पार्वती आई साहेबाला सांगितलेलं तत्वज्ञान आहे. पार्वती तुला काय सांगू म्हणले, ही जागा कशी आहे, या जागेमध्ये काय दडलेलं आहे, त्याच्याकडे द्या माईक. या जागेचा महिमा काय, हे भगवान महादेवाने या अधिष्ठानाबद्दल संपूर्ण इत्थंभूत माहिती या समाधीच्या प्रकरणामध्ये लिहिलेली आहे. भीमाशंकराने स्वतः येऊन इथं या जागेला सिद्ध केले म्हणून सिद्धेश्वर. विठाला विठाला. या सिद्धेश्वराबद्दल संप्रदायामध्ये इतकी श्रद्धा आहे, ज्याला 12 ज्योतिर्लिंग होत नाहीत त्यानं सिद्धेश्वराचं दर्शन घ्यावं, त्याला 12 ज्योतिर्लिंगाचं पुण्य मिळतं. इतकं सोपं आहे. हे जे शिवालय आहे, वास्तविक पाहता शिवालयाबद्दल एवढी संप्रदायामध्ये उत्कंठा का आहे? त्याचं कारण पंढरपूर हे शिवपीठच आहे आणि अलंकापूर हे शिवपीठच आहे. पिठाला म्हणे पूर्वी हे शिवपीठ निर्मळ, हे शिवपीठ निर्मळ, हेच निळकंठ दयाळ, तपा करून गेले नवनवे महातीर्थ, नवनवे महातीर्थ, ओ महापीठ, सिद्धेश्वर हे शिवपीठ, शिवपीठ हे जुनाट, त्याच भाषांतर आहे हे म्हटलेलं प्रमाण. शिवपीठ आहे आणि सिद्धपीठ आहे. शिवपीठ आहे आणि सिद्धपीठ आहे. सिद्धपीठ म्हणण्याचं कारण काय? परमात्म्याने स्वतः येऊन इथं विश्रांती घेतलेली आहे. आणि मग भगवान शंकर म्हणले, पार्वती इथं मी गडबडा जमिनीवर लोळतोय म्हणजे असा तू काही गैरसमज घेऊ नको. मालकाला जरा काही वल्ली जास्त झाली काय? माझं हे जे इथं गडबडा जे जमिनीवर जे पडणं आहे याचं एकच कारण आहे. ब्रह्मादिके तपवरिष्ठ येथेची पै केली, ब्रह्मादिके तपवरिष्ठ येथेची पै केली, ब्रह्मादिके तपवरिष्ठ येथेची पै केली, ब्रह्मादिके तपवरिष्ठ येथेची पै केली. अलंकापूर हे शिवपीठ, अलंकापूर हे शिवपीठ, पुरी येथे होते निळकंठ, पूर्वी येथे होते निळकंठ,
तपवरिष्ठ येथे चित केली ब्रह्मादि के तप वरिष्ठ येथे दीपक केले. अलंकापुरी हे शिवपीठ पुरवी येथे होते निळकंठ ब्रह्मादिकी तपवरिष्ठ येथे चिपै केले. भगवान महादेव उन्हाले पार्वती अगं ही तपोभूमी आहे. या इथे ब्रह्मदेवाने इंद्रदेवाने इंद्र येवोनी भूमीशी याग संपादिले अहरनिशी इंद्रायणी इंदोरीशी पंचक्रोशिया पासोनी. इथं 100 यज्ञ केलेले आहेत. ही तपश्चर्याची भूमी आहे, ही यज्ञाची भूमी आहे, ही सिद्ध भूमी आहे. या भूमीचं महत्व शब्दात वर्णन करता येत नाही. हा सगळा अभ्यास करून विठ्ठलपंत या भूमीचं दर्शन घ्यायला इथं आले होते. ज्याला ज्ञानोबारायचा अभिषेक घडत नाही गर्दीत, त्याला सिद्धेश्वराचा अभिषेक सोपा आहे इथं. पण इथल्या लोकांना अजून माहित नाही, आपल्या वारकऱ्याला ज्ञानोबारायाचा अभिषेक जर नाही घडला आणि सिद्धेश्वराचा अभिषेकाचा जरी नंबर लागला तरीही तो अभिषेक करणारा आणि काही करे ज्ञान राजा ज्ञान राजा जो या सिद्धेश्वरी करील पूजा या सिद्धेश्वरी करील पूजा तो अंतरंग सकापय माझा तो अंतरंग सखा माझा मुक्ती सहजा झाली त्यासी मुक्ती सहजा झाली त्यासी समाधी सुख दिरले देवा समाधी सुख दिरले समाधी सुख दिले आणि काही करे ज्ञान राजा या जो या सिद्धेश्वरी करील पूजा तो अंतरंग पै माझा माझा सहज मुक्ती सहजा झाली त्यासी मुक्ती सहजा झाली त्याशी. सिद्धांताचं कडवं फार महत्वाचं आहे. ज्याने सिद्धेश्वराचा अभिषेक केलाय जीवन मुक्तीचा आनंद त्याच्या जीवनामध्ये प्राप्त होऊ शकतो. असं हे सिद्धेश्वर सिद्ध आहे. सिद्ध विठाला विठाला कारण ते ईश्वर निर्मित अधिष्ठान आहे, मानव निर्मित अधिष्ठान नाही. मानव निर्मित अधिष्ठान वेगळं आणि ईश्वर निर्मित अधिष्ठान वेगळं आणि संत निर्मित अधिष्ठान वेगळं. हे ईश्वर निर्मित अधिष्ठान आहे. आता मानव निर्मित काही काही अधिष्ठान असतात ना, माणसात सामर्थ्य नाही आणि त्या अधिष्ठानात शिळ्या तांब्याचं भावलं पाठ मांडणीवर बैसवील पाठ मांडणीवर बैसवील मांडणवरती बैसवील पाठ मांडणीवरती बैसवील मना येईल ते नाव ठेवील मन शब्द अलंकार गंधाक्षदा धातुळील गंधाक्षदा धातुळील मना येईल ते नाव ठेवील ते नाव ठेविल मना येईल ते नाव ठेवील या जनाची लागलं येणं या जनाची लागलं येणं जनाची लागलं येणं या जनाची लागलं येणं ओ जनाला लागलं वेण या जनाला लागलं वेण या जनाला लागलं शिळ्या तांब्याचं भावलं केलं पाट मांडोनी वरी बैसविल गंध अक्षदा झाकोळील मना येईल ते नाव ठेविल. हे काय भारोड आहे काय भारोड आहे इकडे भारोड पाठ आहे. आता हे जे तुम्ही निर्माण करताय ना, पौष महिन्यामध्ये या माय मावल्या पाटावर सूर्याची पूजा करतात, चांगली गोष्ट आहे.
त्यात काही दुमत नाही, केली पाहिजे. सूर्याला अर्घ देणं चांगली गोष्ट आहे. पण तुम्ही निर्माण केलेलं जे दैवत आहे ते दैवत चिरकालपर्यंत टिकत नाही ना. सोमवारी पाठ कुठे येते, शनिवारी पाठ कुठे येते, रविवार परता फक्त ते पाठ म्हणजे देवाचं अधिष्ठान आहे. पुन्हा पायाखाली तुडवते ते पाठ. अधिष्ठानातच ताकद कुठून येईल, तुमच्यातच ताकद नाही. विठाला विठाला. मानव निर्मित एखादं अधिष्ठान निर्माण केलं म्हणजे त्याच्यात सामर्थ्य थोडं येते. सामर्थ्य साधू संतांकडून येत असते. मूर्ती स्थापना करताना त्या मूर्तीमध्ये ज्यावेळी प्राण ओतला जातो त्याच्यामध्ये असे मंत्र असतात. तो जो यजमान आहे त्या काळातले एखादे साधू संत आहेत, त्यांच्या छातीवर एक असा हात ठेवला जातो आणि एक त्या देवाच्या छातीवर हात ठेवला जातो आणि मंत्राने त्या मंत्राद्वारे त्या हृदयामधून त्या देवाच्या हृदयामध्ये हा काय टाकला जातो, प्राण टाकला जातो. प्राण. आता काय काय देवच असे येत. आमच्या इकडं पोळ्याला, बैल पोळ्याला, तुमच्या इकडे बैल पोळा असते का दादा? बैल पोळ्याला आमच्याकडे शेतातल्या विहिरीवर असे बारीक 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 दैवत करून ठेवलेले असतात. त्याला इकडे आमच्या इकडे आसरा म्हणतात, तुमच्या इकडे काय म्हणतात? असतात का नाही असे देव विहिरीवर? मग आता थोरला भाऊ गेला, वर्षातून एकदाच त्या आश्रयाला, आश्रय त्या आश्रयाला कधी आश्रय वर्षातून एकदा त्याला जाऊन शेंदूर लावतात. थोरला भाऊ शेंदूर लावला, थोरल्या भावाचा शेंदूर 5 त्या देवाला लावला, त्या शिल्लक राहिला होता आणि एक बारीक धोंडा होता राहिलेला, त्याला पुसून टाकला त्यानं हात. दुसऱ्या वर्षी मधवा भाऊ गेला, ते म्हणलं किती शेंद्राचे देव आहेत बघू द्या. त्यानं 6 देवाला लावला आणि त्याचा हात थोडा राहिलेला शेंद्रानं भरलेला एक दुसरा एक दगड होता त्या दगडाला लावला. 7 दिवस झाले. येडा ना इरीला येडा. तुम्ही निर्माण केलेल्या देवामध्ये तुमच्यातच सामर्थ्य त्या तोडीचं नाही तर त्या ईश्वरामध्ये आणि त्या अधिष्ठानामध्ये कुठून येणार आहे? आपोल्या पोटाजी मरते मागते सिद्धे अवधान. आपोल्या पोटाजी मरते मागते सिद्धे अवधान. आपुल्या पोटाची रडते मागते सिद्धे अवधान. आपुल्या पोटाची रडते मागते सिद्धे अवधान. सेंदरी हे नारी दैवते कोणती पूजी भूते केले, पूजी भूते केले. आपुल्या पोटाची मरते मागती सिद्धे अवधान. आपुल्या पोटाची रडते मागती सिद्धे अवधान. शेंदरी हेंदरी दैवते कोणती पूजी भूते केते. आपुल्या पोटाजे रडते मागती शिते अवधान. त्या शेंद्र हेंद्र्या देवाला निर्माण करणाऱ्या सामर्थ्य नाही, त्या अधिष्ठानात कुठून सामर्थ्य येणार आहे? परंतु सिद्धेश्वर हे अधिष्ठान हे ईश्वर निर्मित अधिष्ठान आहे. त्याच्यामध्ये सिद्धता आलेली आहे आणि ती सिद्धता लक्षात घेऊन विठ्ठलपंत तीर्थयात्रा करायला आले. या सिद्धेश्वर मंदिरामध्ये मुक्कामाला थांबले. पहाटे 3-3:30चा अवधी स्वप्न पडलं. त्या स्वप्नामध्ये भगवान सिद्धेश्वर स्वतः स्वप्नात आले. विठ्ठलपंत, तुम्ही तीर्थयात्रा करायला निघालात, भारत भ्रमण करण्याकरता निघालात, पण याच आळंदी गावामध्ये तुमचा विवाह होणार आहे. कोणासोबत? या आळंदीचे सिद्धोपंत, इथले सिद्धोपंत यांची मुलगी मीनाक्षी, तिच्यासोबत तुमचा विवाह होणार आहे. जाग आली. जाग आल्यावर बघितलं तर कोणीच नाही, पण प्रत्यक्ष स्वप्नात हे काही एखादा पाहुणा रावणा आला नव्हता सोयरीक जुळवायला. कोण होतं ते?
इथं बोलायचंय मला, हे फिरून आलो का जरा आता. कोण आहे जुळवणारा? कोण आहे? भगवान महादेव आहेत. आणि हेच स्वप्न सिद्धोपंताला झालं. सिद्धोपंत सिद्धेश्वराच्या मंदिरामध्ये एक पांथस्थ, एक प्रवासी तीर्थयात्रा करण्याकरता आलेला आहे, मुक्कामी आहे. आणि त्यांना तुमची मुलगी देऊन टाका. ती सूर्योदय झाला की मंदिरात हे जागे झाले. सिद्धोपंत कोण असेल? ते सिद्धोपंत सकाळी हजर. म्हणले मी सिद्धोपंत. आपण? म्हणले मी विठ्ठलपंत. म्हणले रात्री मला स्वप्न पडले, माझी मुलगी या यात्रेकरूला देऊन टाका. म्हणले मलाही स्वप्न पडले, याच गावामध्ये तुमचा विवाह होणार आहे सिद्धोपंताच्या मुलीशी. म्हणजे दोघाच्या स्वप्नात येणार दैवत म्हणजे सिद्धेश्वर. मग सिद्धेश्वराच्या इच्छेनं विवाह ठरला. पण विवाह ठरल्यानंतर विठ्ठलपंतांनी सांगितले की मी विवाह करायला तयार आहे, पण माझी तीर्थयात्रा पूर्ण करू द्या. आणि तीर्थयात्रा पूर्ण केली की मी पुन्हा आपल्या मुलीशी येऊन विवाह करेल. आणि मग ठरल्याप्रमाणे विठ्ठलपंताचा विवाह झाला. माझी भूमिका मगासपासूनची एक आहे. या जगामध्ये अशी काही लोक आहेत की त्यांच्या जीवनामध्ये अशा अद्भुत घटना घडतात, अलौकिक घटना घडतात. त्यांच्या प्रपंचाची सुरुवात सुद्धा ईश्वराच्या कृपेनं. विठाला विठाला देवानं सोयरीक जुळवली आली. बरं काही नाही का जरा माझे शब्द. देवानं विवाह जुळवल्याला व्यर्थ जाईल का? कोणी जुळवलेला? संतती होणारच ना. बरं त्या संततीमध्ये कदाचित विठ्ठलपंताला नसेल त्या संसाराचा मोह. घेतली दीक्षा. दीक्षा घेतल्यावर पुन्हा अद्भुत घटना. गुरु आले धावून. आणि त्या ज्या सद्गुरूनं दीक्षा दिली त्या सद्गुरूनं सांगितलं संतती नसताना संन्यास घेणं म्हणजे हे अनिष्ट आहे. म्हणजे संतती वाचोनी न घ्यावा संन्यास, सांगा तुम्ही त्यास जाऊन या. बिना संततीचा संन्यास घेता येत नाही तुम्हाला, शास्त्राच्या विरुद्ध आहे. आणि मग विठ्ठलपंतांना काशीवरून श्रीपाद स्वामींनी पुन्हा दीक्षा दिल्यानंतरही आज्ञा केली संन्यास घेतल्यानंतर की पुन्हा संसार करा. आणि पुन्हा संसार केल्यानंतर हे 4 भावंड झाले. म्हणजे ज्या विठ्ठलपंतांच्या जीवनात, ज्या ज्ञानोबारायांच्या पूर्वजाच्या जीवनात ईश्वरानं आणि श्री गुरुनं संसार करायला मदत केली, याच्यापेक्षा अद्भुत घटना कोणती सांगू तुम्हाला? विठाला विठाला आमचं मराठवाड्याचं फक्त दुर्भाग्य आहे की एवढं मोठं अधिष्ठान, या अधिष्ठानाचं मूळ स्थान फक्त आमच्या मराठवाड्यात. मूळ स्थान आम्हाला तितक्यातही आनंद आहे. समाधी आमच्याकडे झाली तर आनंदच होता, पण आता तेवढं भाग्य नसेल आमचं. भक्त त्र्यंबक पंत मूळ पुरुष आदि. ज्ञानोबा आमच्याकडचे आहेत, पण काय करावं तुम्ही वडले असू जा बाबा. जन्मत आहे की समाधी नाही तर काय होत? जन्म आहे आमच्या आपेगावचं. आपेगावचं स्थळ आहे मूळ पुरुषाचं. स्थलांतर करावं लागलं. आता स्थलांतर करावं लागलं हा आत्मपरीक्षणाचा विषय. त्यांचे पूर्वज तिकून इकडे आले म्हणजे का आले असतील, आम्ही आत्मपरीक्षण करावं. आमचाच काय त्रास झाला तर काय कोण असतो? मोठ्या माणसाला त्रास होतच असतो. विठाला विठाला ज्या फळाला ज्या झाडाला फळ लागले त्याच झाडाला लोक काय करतात? दगडी मारतात. काय कोण असतो? स्थलांतर झालं हे मात्र सत्य आहे. परंतु मूळ पुरुष हे ज्ञानोबारायाचे आपेगावचे आहेत. आणि मग नंतर इकडे स्थलांतरित झाले विठ्ठलपंत. मग विठ्ठलपंत इथं स्थायिक झाले. सासरवाडीतच राहिले, इथंच राहिले वास्तव्याला. इथं वास्तव्याला राहिल्यानंतर मात्र काही कालावधीनंतर हे संसाराकडे दुर्लक्ष झालं होतं. पण गुरु आज्ञेनं पुन्हा संसार सुरळीत झाला. पण आळंदीकराला तो पटला नाही. आळंदीकराला का पटला नाही? आळंदीकराचं म्हणणं दीक्षा घेतल्यावर, संन्यास दीक्षा घेतल्यावर संसार करू नये, शास्त्राच्या विरोधात आहे.
मी शास्त्र जरी मला वाटतं विरोधात जरी असेल, पण श्री गुरुचं काही महत्व आहे की नाही? शास्त्र जितकं महत्वाचं आहे तितकं श्री गुरु महत्वाचे आहेत. विठाला विठाला शास्त्र कुठून आलंय? शास्त्राचे निर्माते कोण आहेत? शास्त्राचे निर्मातेच श्री गुरु आहेत ना. मग श्री गुरुच्या आज्ञेनं झालेला संसार आहे, पण आळंदीकरांना तो काही पटलेला नाहीये. हे शास्त्राच्या विरोधात घडलं म्हणून आळंदीकरांनी वाळीत टाकलं. मग वाळीत टाकल्यावर जावं कुठं? सिद्ध बेटामध्ये जाऊन राहिले. इथं दैवतही सिद्ध आणि इथं बेटही. त्या बेटाला सिद्ध केलंय कोणी? हे त्या सिद्ध बेटाला सिद्ध ज्ञानोबारायांनी केलेलं आहे. विठाला विठाला या जागेला आळंदीला सिद्ध केलंय सिद्धेश्वराने, आणि त्या बेटाला ज्ञानोबारायांनी केलंय. आणि अजून एक नाव घेईल की त्या सिद्ध बेटाला वारकरी संप्रदायानं, सिद्ध बेटानं जे वारकरी संप्रदायाला दिले ते वारकरी संप्रदाय कधी विसरू शकत नाही. आणि ते देणं फक्त जयराम बाबा भोसले यांचं देणं आहे. त्यांनी मात्र ती राहिलेली ती सिद्धी करून घेतली तिथं. जयराम बाबा म्हणजे चालतं बोलतं वैराग्य. जयराम बाबा जोपर्यंत आळंदीमध्ये होते तोपर्यंत या आळंदीची जी शिस्त होती, आळंदीतली जी सात्विकता होती, आळंदीतली जी सिद्धता होती, आळंदीवर जी श्रद्धा होती, ती श्रद्धा हळूहळू 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 माणसाची थोडी दृष्टी बदलत चालली. आजही ही सिद्धी का टिकून आहे? आजही लोकांचा या बाकीच्या शिक्षण क्षेत्रावर विश्वास का आहे? त्याचं कारण स्वानंद सुखनिवासी जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेमध्ये अजून एक असे महापुरुष आहेत पूजनीय मारुती बाबा कुरेकर. ते जोपर्यंत आहेत तोपर्यंत या शिक्षण क्षेत्रावर निश्चितच लोकांची श्रद्धा कायम राहणार आहे. एवढं एक अधिष्ठान असेल. मला वाटतं ज्याला ज्ञानोबारायचं दर्शन झालं नाही गर्दीमुळं, त्यानं जाऊन कुरेकर बाबाचं दर्शन घ्यावं. माऊलीचं दर्शन झालं मला. इतकं सामर्थ्य संपन्न एक सिद्ध असं ठिकाण आपल्या या ठिकाणी आहे. पण सिद्ध बेट ज्ञानोबारायांनी सिद्ध केलं आणि त्यानंतर जयराम बाबांनी सिद्ध केलं. त्या सिद्ध बेटामध्ये वास्तव्य केलं. आळंदीकरांनी वाळीत टाकलं, सिद्ध बेटात वास्तव्य केलं. मला वाटते तिथं तरी अडवणूक नव्हती करायला पाहिजे. जसं जमल तुमच्या परीनं जगा असं म्हणलं असतं तर काय हरकत नव्हतं. परंतु आळंदीकरांनी पानवट्यावर पाणी भरू दिलं नाही, गावात प्रवेश नाकारला, भिक्षा नाकारली, आणि मागितली भिक्षा जर एखाद्याला दया आली दिली तर असे काही इथं लोक होऊन गेले, त्यांनी ती भिक्षा लोंडून दिली, खाली सांडवली. सांडवलेली भिक्षा ज्ञानोबारा पुन्हा भरून घेऊन जाऊ लागले. लेकरं काय खातील म्हणून, भावंड काय खातील म्हणून. परंतु त्या विसोबा सावकार सारख्या कर्मठ माणसाने खेटरानं ती भिक्षा, ते पीठ मातीत कालवलं. इतका अन्याय झालाय. विठाला विठाला हो. आता या संत परंपरेवर किती अन्याय झालाय शब्दात नाही सांगतायत. बघा काय काय अन्याय झालाय. हेला शुद्धीपत्रक आणायला सांगितलं. मला सांगा, जगताचं शुद्धीकरण करण्याकरता ज्यांनी अवतार धारण केलाय त्याला शुद्धीपत्रकाची गरज आहे का? हरावया कलीचे दोष, साचही अंश श्रीहरीचे. कलीचे दोष हरण निर्मूलन करण्याकरता ज्याने अवतार धारण केलाय त्याला काय शुद्धीपत्रक मागता तुम्ही? काय शुद्धीपत्रक मागता? मग यांचेच काही धागे दोरे पैठणला जा म्हणले, पैठणून शुद्धीपत्रक आणा. महाराज पैठणला निघाले शुद्धीपत्रक आणायला. पण पैठणला जात असताना एक काम असं केलं विठ्ठलपंतांनी, भगवान श्री ज्ञानोबारायांनी, निवृत्तीनाथांनी, सोपन काकांनी, मुक्ताबाईंनी काम काय केलं बसलेले मंडळीला? खरं सांगू का, कामच ते केलं.
या आळंदीची पंचक्रोशीची प्रदक्षिणा केली. विठाला विठाल विठाल. पंचक्रोशी जी सांगितली ना, पंचक्रोशी समाधी प्रकरणामध्ये पंचक्रोशी कुठून कुठवर सांगितली? पंचक्रोशीचे गावच आहे ते. हा सांग. ते शिवक्षेत्र प्रत्यक्ष, ते शिवक्षेत्र प्रत्यक्ष, पूर्वी मातुरलिंग साक्ष, पूर्वी मातुरलिंग साक्ष, तेथे केशव प्रत्यक्ष, तेथेही केशव प्रत्यक्ष, चतुर्भुज रूप पयासे, चतुर्भुज रूप पयाले, दक्षिणे पुण्येश्वर देव, दक्षिणे पुण्येश्वरे देव, देव पुण्यस्थळी देव महादेव, पुण्यस्थळे महादेव, मूळपीठी नागेंद्री पाहो, मूळपीठी नागेंद्र पाहावो, त्रिवेणी रूपे वाहत असे, त्रिवेणी रूपे वाहतसे, पश्चिमे इंद्रिय देव, पश्चिमी इंद्रिय देहू, ब्रह्मेश्वर उत्तम ठाऊ, ब्रह्मेश्वर उत्तमे ठाऊ, उत्तरे सिद्धेश्वर देव, उत्तरे सिद्धेश्वर देव, केटक ग्रामी भागीरथी, केटक ग्रामे भागीरथी. हे खेड हे जे सांगू लागलो ना मी, हे पंचक्रोशी आहे. ही पंचक्रोशी, ही पंचक्रोशीची प्रदक्षिणा ही ज्ञानोबारायने स्वतः केलेली आहे. मग तुम्ही म्हणताल ज्ञानोबारायच्या नंतरची आधीचीच प्रदक्षिणा ही, तर या भावंडांना आधी ही प्रदक्षिणा केली, त्या ज्ञानोबारायाच्या नंतर आता ती प्रदक्षिणा चालू ठेवायचं काम अजून ज्ञानोबारायच करायचं. फक्त त्याचं नाव आहे छोटे माऊली. नाव काय? नाव फक्त छोटे माऊली आहे, पण काम मोठं आहे. त्यांनी प्रदक्षिणा चालू ठेवली. ही प्रदक्षिणा तशी ही ज्ञानोबारायाच्या नंतर एका परिवारानं, नेर्लेकर नावाच्या परिवारानं चालू ठेवली होती. ज्ञानोबारायाच्या 2 पाऊतका होत्या. एक पाऊतका तुकोबारायाचे वंशज नारायण महाराज मस्तकावर धारण करून पंढरपूरला न्यायचे, आणि एक पाऊतका दुसऱ्या पादुका त्या नेर्लेकर परिवाराकडे दिल्या होत्या. या 2 पादुका कशा करता? एक पादुका पंढरीला न्यायची आणि एक पादुका पंचक्रोशीची प्रदक्षिणा करायची. तीच नारायण महाराजांना दिलेली पादुका नारायण महाराजांनी चालवली आषाढी यात्रा. नंतर हळूहळू तुकोबारायाच्या वंशजानं चालवली. नंतर काही काळ पंढरीची वारी ज्ञानोबारायाच्या पाऊतका घेऊन जाणारी बंद पडली, आणि ती ज्ञानोबारायाची वारी बंद पडल्यावर आषाढी हैबत बाबानं तिचं पुनर्जीवन केलं. हैबत बाबांनी पुनर्जीवन केलं. नंतर मधला काळ असा बंद पडला होता. का बंद पडला? त्याचं कारण सरकार व्यवस्थित नव्हतं, निसर्गाची साथ नव्हती, संसर्गजन्य आजार झाले होते. आता ह्या सगळ्या गोष्टी सांगत बसू का? 12 वाजलेत मला. अडचणी अनंत होत्या म्हणजे बंद पडलं. कालाच्या ओघात बंद पडल्यावर हैबत बाबांनी पुन्हा ते चालू केलं. हैबत बाबांनी हे सगळं चालू केल्यावर आता हे सगळं विराट स्वरूप आले या पालखी सोहळ्यात. पण हे जे नेर्लेकराकडे दिलेल्या पादुका होत्या, त्या पादुका त्याच्या कुळामध्ये नंतर सगळे सुज्ञ लोक झाले, ब्राह्मण होते ते सुशिक्षित झाले. सुशिक्षित झाले की मग थोडं ते नोकरीला लागले की इकडे दुर्लक्ष झालं, मग ते बंद पडलं. ते बंद पडले आलं. जसं हैबत बाबांनी तो साहळा चालू केलाय, तसा छोटे माऊलीने हे पंचक्रोशीच्या प्रदक्षिणा चालू केलंय. आजही ते हजारो वारकरी करून सोबत घेऊन पंचक्रोशी आळंदी, पंचक्रोशी सासवड, पंचक्रोशी त्र्यंबकेश्वर या सगळ्या प्रदक्षिणा चालू केल्या त्यांनी. विठाला विठाला शुद्धीपत्रक आणताना बारकाई नाही का? शुद्धीपत्रक आणताना आपण आपल्या पूर्वजानं सिद्ध म्हणून ठरवलेल्या सिद्धेश्वराची प्रदक्षिणा करून जाऊ. आपण स्वतःला शुद्ध करू, परमार्थानं शुद्ध करू, आणि मग पत्रक आणायला जाऊ. म्हणजे अगोदर हे अभ्यास आहे, हे त्याचा काय आहे? अभ्यास आहे, ही तपश्चर्या आहे. आणि मग तिथून त्र्यंबकेश्वरची ब्रह्मगिरी प्रदक्षिणा केली. ब्रह्मगिरी प्रदक्षिणा 36 किलोमीटरची. निर्जला एकादशीला आणि श्रावण महिन्यातल्या 3ऱ्या सोमवारी, आणि मग निवृत्तीनाथाच्या समाधीच्या उत्सवात, अशा 3 वेळेला ह्या प्रदक्षिणा होतात. किती वेळेला? आता काही त्याच्यामध्ये असे साधक आहेत चातुर्मासात 4 महिने प्रदक्षिणा करतात. काही साधक असे आहेत, मी एक असा साधक बघितलेला आहे, आता ते नाहीत हयात सध्या,
12 वर्ष बरं काही नाही का, 12 वर्ष दररोज प्रदक्षिणा केलेली, 36 किलोमीटरची, ते बी आणवानी पायाने. 12 वर्ष 36 किलोमीटरची प्रदक्षिणा आणवानी पायाने. मी स्वतः दर्शन घेतलेलं आहे त्याचं. मग त्यांना मी अनुभव विचारलेत, मी अनुभव ते तुम्हाला सांगा ना, ते माझ्या करता ठेवले. इतका महात्मा होता, इतकं सामर्थ्य होतं. ही प्रदक्षिणा म्हणजे शुद्धी नाही तर काय. विठाला विठाला ती प्रदक्षिणा प्रदक्षिणा होत असताना त्या प्रदक्षिणेमध्ये निवृत्तीनाथाच्या पाठीमागे वाघ लागला. आता मला तुम्हाला बसलेल्या मंडळीला माणसाला विचारायचं, निवृत्ती शब्दाचा अर्थ काय? म्हणजे वृत्तीवर नाहीत, मग त्यांच्या मागे वाघ लागल्यावर पळाव कशाला ते ना? पळाले नाहीत, गुरुनं बोलवलं वाघाचा काय संबंध आहे त्याला? वाघ आणि कुत्र सारखंच, पाय चाटतंय ते वाघ त्याचा, काही संबंध नाही. फक्त निवृत्तीनाथ महाराजाला गुरुची भेट घ्यायची होती म्हणून ते आपलं लीला केलेली. तिथे गेले की गहिनीनाथ, त्या गहिनीनाथाच्या कृपेनं उर्वरित काही राहिलेलं जे तत्वज्ञान होतं ते प्राप्त झालं. पुन्हा तिथं शुद्धी झाली. तिथं शुद्धी झाल्यावर मग पैठणला गेले. पैठणला गेल्यावर शुद्धीपत्रक आणलं नाही, मग शुद्धी करून आले. विठाला विठाला त्यांचे गोसावी घराण्याचे ब्राह्मण त्र्यंबकेश्वरलाही पुजारी आहेत, आळंदीलाही पुजारी आहेत, सासवडलाही पुजारी आहेत आणि पैठणलाही पुजारी आहेत. ते सोबतच आले तिकडून. कुठून? माऊली, आमच्याकडून तुमचा अवमान घडलाय, आम्हाला तुमचं ज्ञान कळलंय, तुमचं सामर्थ्य कळलंय, आजपासून आम्ही तुमच्या सेवेत. चला म्हणले. तेव्हापासून ते कोण्या ठिकाणी तेच आहेत. इकडं जा, तिकडं जा, तिकडं जा, सगळीकडे आहेत. महाराज ते शुद्धीपत्रक घेऊन आले असं वाटलं का तुम्हाला? नाही नाही, त्रुटी दृष्टी केल्या. त्रुटी तिथल्या कुठल्या? पैठण मधल्या काही अधिष्ठानामध्ये संस्कृतचं विद्यापीठ होतं, तिथल्या काही त्रुटी होत्या, त्या त्रुटी दृष्टी करून आल्या, रेड्याच्या मुखातून वेद बोलून आले. मग हे आळंदीतले लोक म्हणले, अरे बापू. मग हे चमकले, मग हे थोडे नरम झाले. पण जरी नरम झाले होते ना, पाहिजे तसे नरम झाले नव्हते. विठाला विठाला येता येता रस्त्यामध्ये पैठणून येताना नेवास गाठलं आणि त्या नेवाशामध्ये मेलेलं मनुष्य जिवंत केलं. शुद्धीपत्रक आणायला गेलते, पण रस्त्यामध्ये येत असताना सच्चिदानंद बाबाला जिवंत केलं. हे त्यावेळेस गोसावी घराणं संगच होत. ते लक्षात आलं की सामर्थ्य संपन्न आहेत. रेड्याच्या मुखातून वेद बोलवले म्हणजे साधी गोष्ट आहे का? ते सामर्थ्य त्यांच्या लक्षात आलं. जेव्हा तिथं मेलेला मनुष्य जिवंत केला आणि त्यांच्याकडून ज्ञानेश्वरी लिहून घेतली. शके 1272 तैटिखा केली ज्ञानेश्वरे, सच्चिदानंद बाबा आदरे लेखको झाला. मग तिथं ज्ञानेश्वरी लिहिली. त्या ज्ञानेश्वरीचं वैभव, पुन्हा तिथं पैठणमध्ये केलेला सगळा व सामर्थ्याचा उपयोग, ज्ञानेश्वरीचं वैभव, हे सगळं हळूहळू हळूहळू आळंदीतल्या लोकांना कळायला लागलं. इथं आल्यावर मग आळंदीतल्या लोकांनी सप्ताह ठेवला आणि त्या सप्त्यामध्ये ज्ञानेश्वर महाराजचे प्रवचन सुरू झाले. ही प्रवचनाची परंपराच त्या सप्त्यात सुरू झाली. नाही तर कीर्तनच होते पहिले जास्त. विठाला विठाला जास्त प्रवचन नव्हते. मग इथं चातुर्मास झाला. मग त्या चातुर्मासामध्ये ज्ञानोबारायण प्रवचन केले. त्या प्रवचनामध्ये आळंदीतल्या लोकायला ज्ञानोबारायाबद्दल आत्मीयता निर्माण झाली. आणि जे 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 पहिले जैन केलं ते का पराक्रम, ते हळूहळू जवळ येत. माऊली, कळालं नाही आम्हाला, आम्ही अज्ञानी आहेत. ज्ञानोबाराय म्हणले, आता अज्ञानी असले काय, काही असले करून तर गेलात, असू द्या म्हणले. आमचा अवतार हे सगळं सहन करण्याकरताच आहे. महाराज ज्ञानोबारायाच्या जवळ जवळ लोक यायला लागले. इतका जिव्हाळा निर्माण झाला. या आळंदीतला प्रत्येक व्यक्ती आता ज्ञानोबारायाकडे आपुलकीनं बघायला लागला, आत्मीयतेनं बघायला लागला. जेवढी गर्दी सिद्धेश्वराच्या दर्शनाला व्हायची, तेवढीच गर्दी ज्ञानोबारायाच्या दर्शनाला व्हायची.
मग तिथले जे काही लोकतज्ञ होते त्याच्या काय ज्या अभ्यासामध्ये त्रुटी होत्या त्या येऊन माऊलीला म्हणायचे, माऊली हे आमचं असं या उपनिषदावर अध्ययन झालेलं आहे, याच्यात काय आहे का बघा. हळूहळू 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 लोक गर्दी जमा झाली आणि गर्दी जमा झाल्यावर त्या गर्दीमध्ये या संतत्वाच्या परीक्षा सुरू झाल्या. त्या संतत्वाच्या परीक्षेमध्ये त्या संत समुदायामध्ये एक परिषद घेतली, संत परिषद, आणि त्या संत परिषदेचं अध्यक्षपद गोरोबा काकाला दिलं. गोरोबा काकानं संत तपासायला सुरुवात केली. परीक्षक होते ना, त्या संत तपासण्यामध्ये पंढरपूरचे प्रतिनिधी म्हणून नामदेवराय आलते. नामदेवरायन पाहिलं ह्या परीक्षा सुरू झाल्या. गोरोबा काका असे थापटणं हाणायचे डोक्यावर. पहिलं थापटणं हाणलं निवृत्तीनाथाच्या डोक्यावर, म्हणले गाडगं भाजलेलं आहे, वृत्तीवरच नव्हते ते. ज्ञानोबारायच्या डोक्यावर हाणलं थापटणं. परिपक्वता आहे. सोपन काकाच्या मस्तकावर थापटणं मारलं, परिपक्वता आहे. मुक्ताबाईच्या मारलं, परिपक्व आहे. आणि मग नामदेवराय म्हणले हे म्हातारं कोण आहे का, म्हणले डोसक्यातच मारायले. हेचा मार खाऊन गेला मी का काय चलर चिलर आहे का, म्हणले मी पांडुरंगाचा प्रतिनिधी, मी का ह्याला थांबतो, गेले पळून. नामदेवराय उठून पळून निघाले की हास झालं नामदेवरायाचं. हास झाल्यावर ज्ञानोबारायाला पाहवलं नाही. ज्ञानोबारायानं ते हास झाल्यालं दुरुस्त करण्याकरता आळंदी सोडली आणि पंढरपूर गाठलं. पंढरपुरामध्ये नामदेवरायाच्या चरणावर डोकं ठेवलं. नामदेवरायानं ज्ञानोबारायाच्या चरणावर डोकं ठेवलं. पण त्या दरम्यान विचार जुळले नाहीत. का? ज्ञानोबाराय म्हणू लागले, नामदेवा मला असं वाटायलंय तुम्ही माझ्यासोबत तीर्थयात्रेला यावं. म्हणजे कशा करता तीर्थयात्रा? काय संगमंग राहिल्यावर बदल घडतंय. आता बरेच माणसं आमच्या संग वारीला आलती. पहिल्या वर्षी आलते तेव्हा त्याला माळी नव्हत्या, आता माळी घातल्या ते ना. म्हणजे काय संगतीनं काय होते माणसात बदल बदलतात. तसं ज्ञानोबारायला वाटलं होतं नामदेवरायातल्या काही गोष्टी दुरुस्त्या कराव्यात, विचार बदलावेत, म्हणून तीर्थयात्रा करायचं ठरवलं. नामदेवराय म्हणले मी येत नाही, कारण तर देवाला महेश्वर करमत नाही. म्हणले मी देवाला विचारतो. जा म्हणले तुम्ही देवाजवळ 3दा जा, देव तुम्हाला परवानगीच देऊ शकत नाही. आता नामदेवरायला काय सांगावं, हेच देव हे म्हणून. मग आता म्हणले जातो मागायला परवानगी मागितलं. ज्ञानेश्वर महाराज म्हणले पांडुरंगा नामदेवरायला माझ्यासोबत तीर्थयात्रेला द्या. म्हणले मग कोण नको म्हणाले? म्हणले नामदेवराय नको म्हणाले. म्हणले बरोबर माझ्या पुढे बोलवा, बरोबर माझ्या पुढे म्हणल्यावर नामदेवरायला वाटलं आपल्याला बोलले गड्यात. गेले नामदेवराय. म्हणले काय देवा? म्हणले काय म्हणालेत माऊली, तीर्थयात्रेला चला म्हणालेत. म्हणे काय म्हणालेत? तीर्थयात्रेला तुकडो भारत देश बाहेर म्हणालेत आपलं गाव सोडून. म्हणले मग काय अडचण आहे? काय अडचण आहे म्हणले, तुम्हाला कुठं करमत महेश्वर, करमायचं काही होईन म्हणले. खरं सांगू का म्हणले नामदेवा तुमचं नशीब आहे. प्रत्यक्ष परब्रह्म मूर्ती ज्ञानेश्वर करीतसे आदर संगतीचा. प्रत्यक्ष परब्रह्म तुमच्या जर संगतीची अपेक्षा करते तर तुम्ही जायला पाहिजे. नामदेवराय म्हणले हे मात्र उरपाटच झालं, हे बिघड म्हणले का? हे आमचे कारभारी एखाद्यावर काय करतात, एखाद्या माणसाला म्हणतात उन्हातल्या माणसाला म्हणतात सावलीत पंक्ती बसवा, सावलीत. अशा हे आमचे कारभारी हे मास्तर ह्याची इच्छा बोलणं चांगलं असते की सावलीत बसवा बापू. पण काय काय माणसं त्याला कवळं ऊन गोड लागते, किंवा बुखार फिखार आलेली असली, आजारी पडल्या ते उन्हातच हेला वाटते तळमळ सावलीत बसा हे म्हणतात. ते मग बसलेले मग तुम्हाला काय करायचं म्हणले, आम्हाला इकडेच बरं वाटायला, इथून जवळच्या जवळ वाढायचे बासुंदी डबल येते. ती बासुंदीच्या हिशोबाने बसलेले. हेच म्हणणं हेला ऊन लागू नये, हेच आरोग्य चांगलं राहावं. तुम्ही आम्हाला कसं काय सांगायले? मग हे माणसं इतके हुशार असतात. हे म्हणले महाराज म्हणले तटकन उठतात. मग उठावर लागते ना ते महाराज म्हणले चला बाबा म्हणले ते म्हणल्यावर काय. तसं पांडुरंगाच्या बाबतीत नामदेवरायाचं झालंय. नामदेवरायला वाटलं देव परवानगी देणार ना, तर देवच म्हणले जाण माझच रूप आहे म्हणले. ते लोपले ज्ञान जगी देव मने नाम्या पाही, टाळ 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 नाम्या पाही, देव मने नाम्या पाही, टाळ 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 नाम्या पाही. ज्ञानदेव मिती आहे, ज्ञानदेव मिती आहे तो आणि मी काही
आत्मा माझा ज्ञानदेव मीच आहे ज्ञानदेव मीच आहे तो आणि आत्मा माझा. देव म्हणे नामया पाहे ज्ञानदेव मीची आहे. ती तीर्थयात्रेला जायला सांगितलं. तीर्थयात्रा गेल्यावर एकमेकाचा विचार जुळला. विचार जुळले की एवढे स्नेह झालं. तीर्थयात्रा पूर्ण झाली. जिव्हाळा लागला, जीव लागला एकमेकाला. इतकं सोडून राहावं वाटणं. पंढरपुरात आल्यावर मग हे माऊंद झालं. माऊंद झाल्यावर ज्ञानोबाराय म्हणले माझं अवतार कार्य संपले देवा, मला इथं तुमच्या चरणाजवळ समाधी द्या. नामदेवराय म्हणले बाबा बाबा म्हणले हे तर बिघड कामात. नामदेवराय पळतच गेले की देवाजवळ म्हणले देवा, माऊलीनं इथं समाधी घेतल्यावर मी कुणीकडे जाऊ म्हणले. आणि माऊलीला इथं कसं समाधी घेता येईल म्हणले. अष्टोत्तरशे वेळा समाधी निश्चळ पूर्वी तुझे स्थळ वाहना खाली. नामदेवराय म्हणले देवा, अगोदर याच्या अगोदर ज्ञानेश्वर महाराजांनी 108 वेळेस समाधी घेतलेली आळंदीला. ही 9वी समाधी आहे ज्ञानोबारायाची. त्यांना तिथून सोडून इकडं कसं करता येईल म्हणले. आणि मी कुठे जाऊ बोंबलत. मला ठिकाण आता कसं आहे, थोरल्या लेकरात आणि धाकट्या लेकरात मया कोण्या लेकराची येते, धाकट्याचीच येते. कारण ते मायबाप म्हणते त्याला कळणं तर कळणं, तुलाही कळणं काय. मायबाप काय म्हणते, त्याला कळणं तर कळणं, तुलाही कळणं का. तसं ज्ञानोबा राहायला ना देव म्हणले माऊली नामदेवाचं बरं आहे म्हणले, बरोबर आहे म्हणले. नामदेवाला राहायला द्या इथं माझ्याजवळ आणि तुम्ही आळंदीला समाधी घ्या. ज्ञानोबारायाचा चेहरा बारीक झाला. म्हणले देवा मला लांब का लोटायला. लांब लुटीत नाही म्हणले, मी तुम्हाला दरवर्षी भेटायला येत जाईन, दरवर्षी भेटायला येत जाईन. म्हणून ही कार्तिक वारी देव भेटायला आलेत. विठाला विठाला. आणि मग भेटायला येत जाईन म्हणल्यावर सगळी भाऊंड जमा झालेली आळंदी पंढरपुरामध्ये, सगळे साधू संत जमा झालेले. आणि सगळ्या साधू संतांना निर्णय घेतला कार्तिकी त्रयोदशाच्या दिवशी ज्ञानोबारायाला आळंदीला समाधी द्यायची. आणि मग ही सगळे लोक देवासह पण आळंदी क्षेत्रामध्ये आले. आले तर कसे आले, पंढरीचा पोहा आला अलंकापुरी पंचकोशावरी साधुजन पंचकोशावरी साधुजन. पंढरीचा पोहा आला अलंकापुरी पंचक्रोशावरी साधुजन पंचक्रोशावरी साधुजन. पंढरीचा पोहा आला अलंकापुरी पंचक्रोशावरी साधू संत. सर्व या पंचक्रोशीमध्ये साधू संतांच्या दिंड्या आल्या. सगळ्या क्षेत्रातले सर्व संत महंत आले. देव दानव गण गंधर्व यक्ष किन्नर संपूर्ण ऋषी मुनी साधू संत. आता त्याचे इतके नाव आहेत, कोणाकोणाचे नाव आहेत. ऋषी मुनी गणगंधर्व, ऋषी मुनी गणगंधर्व, पिशाच गुयाक सर्व, पिशाच गुह्याक सर्व, ध्रुव अंबुऋषी माधव, ध्रुव अंबऋषी माधव. हे चित्ती भाव हरपले. हे सगळे लोक. भूत सुद्धा आलते म्हण. भूत कोण आलत दर्शनाला माऊलीच्या. आता का कमी भूत आलेत का. विठाला विठाला. बलतिया भावे शरण जाता भेटी आणि पाडी तसे तुटी. ज्ञानोबारायाच्या दर्शनाला ही सगळे मंडळी आले. 3 दिवसाचा उत्सव ठरविला. 3 दिवसाच्या उत्सवामध्ये कीर्तन भजन सुरू झालं. त्या कीर्तन भजनामध्ये प्रत्यक्ष ज्ञानेश्वर महाराज, निवृत्तीनाथ, सोपान काका, मुक्ताबाई हे सगळी मंडळी सहकुटुंब सहपरिवार थांबलेले. असा उत्सव सुरू झाला. प्रत्यक्ष त्या उत्सवामध्ये या सगळ्या साधू संताला जीव घालायला अष्टमा सिद्धी आल्यात. रुक्मिणी आई साहेब स्वतः स्वयंपाक करू लागले या लेकराला जीव घालायला. काय तुम्हाला कौतुकाचं वर्णन करू. काय सामर्थ्य होतं या महापुरुषाचं, या साधू संताचं. या उत्सवामध्ये भजन कीर्तन सुरू झालं. पण भजन कीर्तन सुरू झाल्यावर हे आळंदीतले लोक
ज्ञानोबाराय आता त्रयोदशीला समाधीस्थ होणार आहेत म्हणल्यावर सगळे आळंदीतले लोक जवळ येऊ लागले. ज्ञानोबाराय आमचं चुकलं असेल तर आम्हाला माफ करा हो, कळालं नाही आम्हाला, आमचं अज्ञान होतं, आमच्या राग असं करू नका. ज्ञानोबाराय म्हणले माझं इहलोकातलं कार्य संपलं ना, कार्य संपल्यावर कशाला राहू बदले बी, मला संजीवन समाधी घ्यायची आणि ती संजीवन समाधी साधन करण्याकरता तसं ज्ञानोबारायाचं अध्ययन होतं. समाधी कोणालाही घेता येत नाही, समाधी स्थिती म्हणजे का सोपी आहे का काय, ती ज्ञानोबारायाने साधलेली होती. अरे म्हणले माझं हे त्याच्यात मला आनंद आहे, समाधीत मला काय आनंद आहे. तिथं ज्ञानोबारायाने त्या समाधी सोहळ्याची तयारी झालेली, सगळे साधू संत भजन कीर्तन वाले दन 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 पंक्तीच्या पंक्ती उठायल्यात. पण त्या दरम्यान या सगळ्या साधू संतांचे चेहरे असं सुकून गेलेले होते. सुकून का गेले हे जरी भजन कीर्तन दिसायले बनले, पण आता हे 3 दिवसापुरतच आहे. 3 दिवसाला ज्ञानोबाराय समाधी घेणार आहेत. हे समाधीची चाहूल मुक्ताबाईला आधी नव्हतीच, जरा लहान असल्यामुळं लेकरू होतं, आधी नव्हतीच, पण कळालं मुक्ताबाईला. कळालं कसं, सोपन काका कोण, सोपन काकाला कळालं की त्यांनी मुक्ताबाईला सांगितलं आणि त्या दोघायला कळलं की ते गडबडा जमिनीवर लागले लोळणी घ्यायला. का, एक तर मायबापाने आत्महत्या केली, मग मायबापाने आत्महत्या केली तर मायबापाच्या महागारी आपल्याला मायबापाचं छत्र म्हणून सांभाळलं कोण, माऊलीनं. निवृत्ती दादा तर वृत्तीवरच नसते, मग असून नसल्यासारखे. मग हे सगळा गाडा सांभाळला कोणी, आपल्याला लहानाचं मोठं केलं कोणी, ज्ञानोबारायने. आता ज्ञानोबाराय समाधीस्थ झाले, आपण कोणीकडे जावं, लागले रडायला. आणि त्याच्यामध्ये ज्ञानोबारायने जवळ घेतले ते भांड, समजून सांगितलं, कुरवाळून समजून सांगून हे करून ते करून ते तरी समजा सावरले. परंतु त्याच्यानंतर नामदेवरायाला गहीवरून आलेलं कीर्तन नामदेवरायाच, त्या काळातले कीर्तनकाराचं नामदेवराय होते. नामदेवरायाचा बांध फुटला, नामदेवरायाचा बांध फुटल्यावर कंठ दाटून आल्यावर नामदेवरायानं स्वतःला सावरलं सुद्धा. पण नामदेवरायाच्या नंतर असे घडलं, निवृत्तीनाथ महाराज वृत्तीवर नसणारे म्हणे तेव्हा पेटला होता क्षण, म्हणे तेव्हा पेटला होता क्षण, म्हणे तेव्हा पेटला क्षण. करा समाधान निवृत्तीचे, करा समाधान निवृत्तीचे, करा समाधान निवृत्तीचे, करा समाधान निवृत्तीचे. नामा म्हणे आता पेटला हुताशन, करा समाधान निवृत्तीचे. नामदेवराय पळतच गेले देवाकडे. देवा आम्ही समजू शकतो बाबा, आमच्यात तेवढं आता आमचं हे, आम्हाला हे आम्ही वृत्तीवर येतो त्यात काही नाही म्हणले. आता पण निवृत्तीनाथाचं कसं, ते कधीच वृत्तीवर न येणारे निवृत्तीनाथ महाराज ज्यावेळेस गहीवरून आलं त्यावेळेस देव गेले, निवृत्तीनाथ महाराजाला जवळ धरलं, नाथा तुम्हाला असं कसं करता येईल. आणि मग निवृत्तीनाथ महाराज म्हणून लागले, काय सांगावं म्हणले देवा, या जगामध्ये भाऊ भरपूर झाले, गुरु शिष्य भरपूर झाले, पण माझ्या पदरी असा शिष्य प्राप्त झाला. गुरुचं महिमान वाढविलं त्यानं, वाढविलं तर वाढविलं, पण भाऊ म्हणून माझ्या समोर एक शब्दही पुढे काढला नाही. गुरु शिष्य पण सिद्धीने, गुरु शिष्य पण सिद्धीने, गुरु शिष्य पण सिद्धीने, गुरु शिष्य पण. अमर्यादा कधी केली नाही येणे, अमर्यादा कधी नाही केली तेने. गुरु शिष्य पण सिद्धीने, गुरु शिष्य पण सिद्धीने, गुरु शिष्य पण सिद्धीने,
गुरु शिष्य पण शिकणे अवमर्यादा येणे केली नाही कधी गुरु शिष्यपण सिद्धीने नाही तर धाकटा भाऊ कुठं काय मर्यादा सांभाळत असते का म्हणले. काय लहान लेकरासारखं म्हणले, पण माझ्या समोर कधी लाड घातला नाही. वाटानं वयानं माझ्यापेक्षा लहान, पण अधिकारानं माझ्यापेक्षा मोठा. जन्मताच ज्ञान सोबत असताना सुद्धा कुठेही बघितलं तर माझंच नाही नाव लावले सगळीकडे. ज्ञानदेव म्हणे असा गुरुचा महिमा वाढवणारा शिष्य माझ्या पदरी जन्माला आलाय, माझ्या समोर आहे. पण आज तो माझ्या नजरे आड जाणार आहे याचा मला खेद आहे. म्हणून नामा होतसे खेदक्षीण ज्ञानदेवा कारणे. नामदेवराय रडायला लागले. मुक्ताबाईला गहीवरून आलेलं त्याला समजून सांगता 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 झाला असं. रुक्मिणीच्या डोळ्याला धारा लागल्या. देव म्हणू लागले, रुक्मिणी तू समजून सांगायला आलीस की तुझं असं केल्यावर कसं करू. मग त्यावेळेस रुक्मिणी मातेनं रडायला सुरुवात केली की देवाला गहीवर आला. हे दोघं संवाद करू लागले, पती पत्नी. देवही म्हणू लागले, रुक्मिणी आई साहेब म्हणू लागल्या. देव म्हणती रुक्मिणी देव म्हणती रुक्मिणी हाती एक योगी देखिला नयनी. आजी एक योगी देखिला नयनी. ज्ञान संजीवनी हे ज्ञान संजीवनी. धन्य धन्य धरातारी धन्य 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 धरातारी. ऐसे सांगता हरिसे ती रुक्मिणी हाची एक योगी देखिला नयनी. हेची ज्ञान संजीवनी जान त्रैलोक्याचे. ऐसे सांगता हरीशी प्रेम ओसंडले रुक्मिणीशी. म्हणे धन्य धन्य जयाचे कुशी ज्ञानदेव जन्मले. रुक्मिणी आई साहेबाला गहीवर आलेला. देवा काय ती रुक्मिणी माता श्रेष्ठ असेल म्हणले की तिच्या कुशीला असं रत्न जन्माला आलं की या रत्नानं या समाजाकरता एवढं करून ज्या समाजानं त्यांचा छळ केला तरी तो छळ दुर्लक्ष करून त्यांनी चांगलं काम करणं सोडलं नाही. जर थोडं मध्यस्थी काहीतरी राग झालं तर ती धाकटी बहीण धावून आली. दादा तसं तुम्हाला कसं जमन म्हणली. योगी पावन मनाचा म्हणजे भाऊ त्याच्यापेक्षा बहीण एक काकणभर. या समन्वयानं या चारी भावंडानं किती महाराष्ट्राचं कल्याण केलं असे हे देवन रुक्मिणी साहेब बोलायला लागले. तेवढ्यामध्ये नामदेवराय जवळ आले. देवा समाधीची घटका जवळ आली. नामदेवरायाचे 4 लेकर होते. नारा, विटा, गोदा, महादा हे 4 लेकर संघ चालते. ते का ज्ञानोबारायाचा या परिवाराचा असा स्नेह जुळला होता. इतका स्नेह जुळला होता की ज्ञानोबारायामुळे नामदेवराय किती मोठे झाले हे लेकर जाणून होते. माऊली समाधी घेणार म्हणजे आम्हाला संग येऊ द्यावा म्हणजे आम्हाला याचे लेकरच होते पण चांगले करते होते. मग ह्या 4 लेकरांना नामदेवरायाच्या ज्ञानोबारायाच्या समाधीची जागा निर्माण केली. असं तिथं ते बांधकाम करून घेतलं, साफसफाई केली आणि तिथं मग ज्ञानोबारायानं समाधी द्यायचं ठरलं. या पर्व काळावर समाधी देण्याकरता प्रत्यक्ष पांडुरंग परमात्म्याने आणि सद्गुरु निवृत्तीनाथानं म्हणजे काय हे 2 अधिष्ठानानं 2 हात ज्ञानोबारायाचे धरले. देव निवृत्तीयाने धरले 2 कार
टाळ टाळ निवृत्तीने धरलं धोनी कर धरलं धोनी कर देव निवृत्तीने धरलं धोनी कर ज्ञानेश्वर बैसावया ज्ञानेश्वर बैसावया नदीची मासा घातले माधवन नदीची मासा घातले माधवन ज्ञानेश्वर दात बैसावया दात ज्ञानेश्वर बैसावया नदीच्या माझा घातले माधव नदीच्या माझा घातले माधवन देव निवृत्ती याने धरले दोन्ही कर जातो ज्ञानेश्वर बैसावया. निवृत्तीनाथाने एका हाताला धरले, देवाने एका हाताला धरले. हळूहळू हळूहळू 3.5 पावले टाकिले निश्चळ नेमिले सळ समा उत्तरायणी. तिथं त्या समाधीचं स्थळ नेमलेलं. आणि मग ज्ञानोबराया जात असताना गावातल्या लोकांची जी स्थिती आहे, सुरुवातीला त्यांचं जरी अज्ञान होतं, नंतर त्यांना जाण झाली आणि त्यांची स्थिती कशी झाली. नदीच्या माशा घातले माजवन तैसे जनवन कालवले. नदीमधल्या ज्या मासुळ्या येतात त्यांना जर पॉयझन घातलं, पॉयझन खाण्यामध्ये, त्याचं जसा असा जीवनाचा असा कासावीसपणा होता, तशी ही आळंदीकराची अवस्था जाई. 10 दिशा धुंद उदय अस्तावीन तैसेची गगन हे लावले. जाऊन ज्ञानेश्वर बैसले आसनावरी. पुढे ज्ञानेश्वरी ठेविली. ज्ञानदेव म्हणे सुखी केले देवा पाद पद्मी ठेवा निरंतर. ज्ञानोबराय देवाला म्हणले, देवा चरण माझ्या मस्तकावर निरंतर ठेवा, मला आशीर्वाद राहू द्या. 3 वेळा जेव्हा जोडलेले करकमळ झाकेले डोळे ज्ञानदेवे. 3 वेळेस ज्ञानोबराने असे हात जोडले आणि डोळे झाकले. भीममुद्रा डोळा निरंजनी लीन झाले ब्रह्मपूर्ण ज्ञानदेव. भीममुद्रा होती ज्ञानोबरायाची आणि त्या मुद्रा धारण करून ज्ञानोबराय समाधीस्थ झाले. आणि समाधीस्थ झाल्यावर नामदेवरायानं जे वापरलेलं शेवटचं चरण कसं आहे, नामा म्हणे आता लोपाला दिनकर. नामा म्हणे आता लोपाला दिनकर. राम राम म्हणे आता लोपला दिनकर. राम म्हणे आता लोपला दिनकर. ज्ञानेश्वर समाधिस्थ पांडुरंग केले अलंकापुरीसी. पांडुरंग केले अलंकापुरीस पांडुरंग केले अलंकापुरारी पांडुरंग आले. समाधिस्थ केले ज्ञानदेवे. समाधिस्थ केले ज्ञानदेवे. अनंत सोहळा संग संग मेरा उर्वरी सोहळा संग संग मेरा. अलंकापुरीस पांडुरंग गेले समाधिस्थ केले ज्ञानदेवा. समाधिस्थ केले ज्ञानदेवा. उरकोनी सोहळा संगे संत मेळा. उरकोनी सोहळा संगे संत मेळा. पुंडली माऊली ज्ञानेश्वर महाराज की. जागेवरून टाका, जागेवर पुष्पवृष्टी करा जागेवर. माऊली
ज्ञानेश्वर महाराज विठोबार कुमाई गोपाल कुमारी गोपाल कुमारी गोपाल कुमारी ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर